आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक। दुपारी अनिल देशमुखांच्या उपस्थितीत बैठक। अदर पुनावाला आणि सायरस पुनावाला यांच्या विरोधात खटला चालवण्याचे नागपूर दिवाणी न्यायालयाचे आदेश। कोविशिल्ड संदर्भात संचालकांनी न्यायालयात खोटे शपथपत्र दिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप। अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन। आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून संपावर जाणार। जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक। लाडकी बहिणीच्या अंमलबजावणीसाठी विधानसभानिहाय समित्या स्थापन। मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर। पात्र महिलांची यादी तयार करण्याच्या सूचना। समृद्धी महामार्गावर 7 कृषी केंद्र, नवनगरे, प्रक्रिया उद्योग होणार। 61% शेतकऱ्यांची संमती। अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी 16 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार। अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑगस्टला आझाद मैदानावर धरणे आंदोलन।